राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड गाजतंय आणि जोपर्यंत आरोपी फासावर चढत नाहीत तोपर्यंत हे प्रकरण गाजत राहणार आहे. कुठलाही व्यक्ती हे प्रकरण विसरणार नाही आणि कुठल्याही व्यक्तीला या प्रकरणापेक्षा दुसरं इतर कुठलेही इम्पॉर्टंट असायलाही नाही पाहिजे. कारण ही कुठल्या जातीच्या विरोधात लढाई नाही, ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात लढाई नाही, तर ही विकृतीच्या विरोधात लढाई आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की CID, SIT आणि बीड पोलीस हे सगळेजण संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी शोध घेत आहेत. सगळ्या आरोपींची चौकशी करत आहेत आणि आत्तापर्यंत एक आरोपी जर फरार सोडला तर मला वाटते कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी असा आहे जो फरार आहे. बाकी सगळे आरोपी हे पोलिसांच्या अटकेत आहेत आणि सगळ्यांना अटक केलेली. ह्याच्यामध्ये मास्टर माइंड आणि आका ह्याचा जो उल्लेख झाला आहे त्याच्याबद्दल आपल्याकडे अपडेट आलेले, चौकशी समोर आलेले आणि हा आका कोण आहे, छोटा आका कोण आहे, मोठा आका कोण आहे, ह्या संदर्भातली ही माहिती आहे. आता बरेच आपली मंडळी अशी देखील म्हणू शकते की तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी दुसऱ्या माणसाला अडकवलं जाते. तर असं नाही, मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो, त्याच्यानंतर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की तुम्ही कोणाला आका बोलणार आहात. ठीक आहे मित्रांनो, सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आणि सिद्धार्थ सोनवणे, या सिद्धार्थ सोनवणेने किती मोठी गद्दारी केली आणि हा सिद्धार्थ सोनवणे मसाजोगच्या गावचा आहे. सरपंच संतोषांना देशमुखांच्या मांडीला मांडी लावून आणि एका ताटात जेवलेला हा गद्दार आहे आणि ह्या गद्दारामुळे संतोषांना देशमुखांची हत्या झालेली. त्याच्यावरती आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवलेला आहे, नसेल बघितला तर तो जाऊन नक्की बघा. ह्या तिघांना म्हणजे सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून अटक केली आणि सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक केली. त्याच्यानंतर यांना तिघांना केज पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्याच्यानंतर केज न्यायालयामध्ये त्यांना हजर केल्यानंतर म्हणजे आकाची स्टोरी सांगतो तुम्हाला आणि हे आका कोणी बोललं हेही तुम्हाला सांगतो. केज न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवाद केला गेला सरकारी वकिलाकडून. सरकारी वकिलांनी 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी मागितली, पोलीस कस्टडी मागितली, PCR मागितला आणि सांगितलं की ह्या सगळ्यांनी खून आहे ना, हा म्हणजे सरपंच संतोष देशमुखांची हत्या एन्जॉय केलेली, ह्यांना कुठल्याही प्रकारचा म्हणजे ह्यांच्या मनामध्ये वाईट वाटत नाही, ह्यांना कुठल्याही प्रकारचं काय म्हणू शकतो आपण ह्यांना की त्या गोष्टीचं पश्चाताप नाही आहे की आम्ही एखाद्या व्यक्तीची हत्या केली. हे आनंदात आहेत, ह्यांना भीती नाही, ह्यांनी हा सगळा एन्जॉय केलेला मर्डर आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकिलाकडनं केला गेला आणि त्याच्यामुळं आणखी चौकशी करण्यासाठी ह्या सगळ्यांची आम्हाला पोलीस कस्टडी पाहिजे असं सरकारी वकिलांनी सांगितलं गेलं. त्यावेळेला ह्यांचे वकील जे तिडके आहेत सुदर्शन घुलेंचे, आता मला एक जणांनी कमेंट केली, मला नाव घेऊन त्यांना सांगायचं नाही आहे, पण आपल्या व्हिडिओला एक जणांनी कमेंट केली, आपण 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच सांगितलेलं आहे की वकील देखील अशा लोकांना कसं काय वकीलपत्र घेतात आणि अशा लोकांसाठी केस लढतात. तर मला एक कमेंट केली की जोपर्यंत न्यायालय ठरवत नाही तोपर्यंत आरोपी हे निर्दोष असतात. मित्रांनो, माणुसकी नावाची देखील एक जात आहे. ही जर आमच्यामध्ये आज जिवंत असेल तर ठीक आहे, पण नसेल त्याला आम्ही काय करू शकत नाही. सरपंच संतोषांना देशमुखांची हत्या कोणी केली हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे आणि त्याची टीम बाकीची सगळी म्हणजे प्रतीक घुले, अशोक घुलेंचं तर कुठेच नाव नाही. आता ते नाव का नाही त्याच्यावरती आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवूया. पण बाकीची जी सगळी सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि आणखी एक दोघं आहेत, ह्यांची टीमनी संतोष देशमुखांची हत्या केली हे पूर्ण राज्याला माहिती झाली. तरी तुम्ही त्याला निर्दोष कसं काय म्हणू शकता? जी कमेंट केले त्यांच्यासाठी होते. ठीक आहे, मी नंतर बोलेन त्याच्यावरती कधीतरी. महत्त्वाचा विषय असा आहे की हे तिडके नावाचा जो वकील आहे ह्या सुदर्शन घुलेचा आणि सुधीर सांगळेचा आणि सिद्धार्थ सोनवणेचा, ह्यांनी कोर्टामध्ये काय सांगितलं की अजूनपर्यंत हत्येमध्ये वापरलेले हत्यारं ही पोलिसांनी पकडलेली नाही आहेत आणि ज्या आकांचा वारंवार उल्लेख केला जाते संपूर्ण राज्यामध्ये, आका म्हणून, छोटा आका, मोठा आका म्हणून प्रसिद्ध एक वाक्य झाले, ते आका म्हणजे विष्णू चाटे. लक्षात घ्या, ते आका म्हणजे विष्णू चाटे पोलिसांच्या ऑलरेडी अटकेत आहेत आणि हत्येप्रकरणी विष्णू चाटेंची पोलिसांनी अजूनपर्यंत चौकशीच केली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे किंवा सिद्धार्थ सोनवणेवरती हत्येचा जो आरोप आहे, या हत्येमध्ये वापरलेलं गेलेलं कुठलेही हत्यार अजून पोलिसांनी पकडलेलं नाही आहे. त्याच्यामुळं या बेसवरती कस्टडी देऊ शकत नाही आपण, असा युक्तिवाद ह्यांनी केला आहे तिडके नावाच्या वकिलांनी, जे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेचा वकील आहे.
म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला जर हत्यारं सापडली नाहीत ह्याचा अर्थ तुमचे आरोपी म्हणजे जे तुमच्यावरती आरोप आहेत हे निर्दोष सुटले, तुम्ही पोलीस कस्टडी घेऊ शकत नाही. कोर्टाने ह्यांचा युक्तिवाद झुडकारला आणि 14 दिवसांची पोलीस कस्टडी दिली. आता हे 14 दिवसासाठी तिघंजण पोलीस कस्टडीमध्ये आहेत. ठीक आहे. आता ह्या आकाचं जो नाव निघालं ना, एक लक्षात घ्या गोष्ट, सुरेश धस असतील किंवा आपले जितेंद्र रावाड असतील किंवा संदीप क्षीरसागर किंवा सगळेच नेते छोटा आका मोठा आका, छोटा आका मोठा आका असं 2 वेळेला बोलतात. त्याच्यामध्ये आता तिडके नावाच्या वकिलांनी स्वतःच आकाचं नाव जाहीर केलं, ते म्हणजे विष्णू चाटेचं. आता हा विष्णू चाटेला वकिलांनी आकाचं नाव जाहीर केल्यानं एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तर हे आकाचं नाव जाहीर नाही केलं असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण त्यांच्याच पक्षाचा वकील, त्यांच्याच बाजूचा वकील आकाचं नाव जाहीर करतो, अजून बाकीच्या कुणीही आकाचं नाव जाहीर केलं नाही ठोसपणे. ह्याचा अर्थ असा आहे का की मग एखाद्या दुसरा आका मोठा जाईल त्या आकाला वाचवण्यासाठी कुणाच्या वरती तरी खांद्यावरती बंदूक ठेवली जाते. बरं, आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहिती आहे का या गोष्टीमध्ये, या केसमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं हा विष्णू चाटे ह्यांनी गंभीर स्वरूपाची एक माहिती दिलेली आहे. ती म्हणजे CIDनं ज्यावेळेला यांना प्रश्न विचारला विष्णू चाटेंना की जो तुम्ही तुमच्यावरती खंडणीचा आरोप आहे, आता विष्णू चाटेवरती खंडणी आणि हत्या दोघांचा आरोप आहे आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये हा व्यक्ती अटक आहे, तर ही खंडणी खरंच मागितली का तुम्ही? तर हा गुन्हा कबूल केलेला आहे विष्णू चाटेने आणि त्यांनी खरोखर सांगितलं आहे CIDला की विष्णू चाटेनी म्हणजे मी स्वतः फोन लावून त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्याच्यानंतर स्वतः आपले हे वाल्मिक कराड माझ्या फोनवरून त्या कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलले आणि त्या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली. हे विष्णू चाटेंनी मान्य केले. आता तिडके नावाचा जो वकील आहे तो विष्णू चाटेंना आका म्हणून ठरवतोय. ह्या आकाचं आणि वाल्मिक कराड यांचं काय रिलेशन आहे? हे नातेवाईक आहेत आणि जास्त लांबचं नाते नाही यांच्यामध्ये, सक्के मावस भाऊ आहेत हे. हो, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे सक्के मावस भाऊ आहेत. 10 ते 12 वर्षापूर्वी हा विष्णू चाटे ह्या मुकादमाचा धंदा करायचा व ह्या ऊसतोडी कामगारांचा मुकादम म्हणून काम करायचा. परंतु 90च्या काळापासून मी वाल्मिक कराडांवरती स्टोरी देखील बनवलेली आहे. वाल्मिक कराड बेताज बादशाह म्हणजे घरकाम करणारा गडी बीडचा बेताज बादशाह कसा झाला ह्याच्यावरती आपण एक स्टोरी बनवलेली आपल्या व्हिडिओला आहे, आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन नक्की बघा. थोडंसं जुना असेल, 8-10 दिवसापूर्वीचा व्हिडिओ असेल, तुम्ही बघा, शोधला तर मिळेल तुम्हाला. त्याच्यामध्ये मी सांगितले की वाल्मिक कराड 90च्या दशकामध्ये धनंजय आपल्या गोपीनाथ मुंडेंच्या जवळ आले. गोपीनाथ मुंडेनंतर ते आपले हे धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णांच्या जवळ आले आणि तिकडून धनंजय मुंडेंच्या जवळ आले आणि ते आता धनंजय मुंडेच्या सोबत आहेत. ज्यावेळेला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं रिलेशन चांगलं म्हणजे मैत्रीचं नातं खूप फेमस झालं आणि धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे विश्वासू झाले वाल्मिक कराड. त्यावेळेला वाल्मिक कराड यांनी आपल्या जातीचं राजकारण करण्यासाठी म्हणा किंवा आपली एक हक्काचं या ठिकाणी कोणीतरी असावं म्हणून त्यांना विष्णू चाटेंना राजकारणात आणलं आणि त्यांना केज तालुका अध्यक्षपद हे दिलं. आणि त्याच्यानंतर विष्णू चाटेंनी धनंजय मुंडे साहेबांचं मन जिंकत धनंजय मुंडे साहेबांसोबत त्यांनी देखील चांगलं संबंध आपले जपले, त्यांच्यासोबत चांगलं कॉन्टॅक्ट ठेवलं. आणि या आत्ता वकिलांकडनं असं सांगण्यात आलं आहे की हेच विष्णू चाटे आका म्हणून आहेत. पण मला असं वाटतं की किंवा असं एका वेळेला असा प्रश्न येतो की नक्की दुसऱ्या कुठल्या तरी आकाला वाचवण्यासाठी आता एखाद्या व्यक्तीवर आकाची जबाबदारी टाकून आकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोण खेळत तर नाही आहे ना. त्याच्यामुळं वकिलांनी कुठल्याही पद्धतीचा आरोप करू द्या, वकिलांनी कुठलंही नाव जाहीर करू द्या आकाचं, माणसांना सगळ्यांना माहिती आहे की या बीडचा मेन आका कोण आहे, छोटा आका कोण आहे, मोठा आका कोण आहे आणि सगळंच कोण आहे. त्यामुळे मी तुम्हाला वेगळं काय सांगायची गरज नाही, मी तुम्हाला फक्त वकिलांनी काय सांगितलं ते सांगितलं. बाकी आका कोण आहे हे मी सांगणार नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगाल अशी तुमच्याकडनं आशा ठेवतो. त्यामुळे बीडचा कोण आका आहे, सुरेश दसचं बोलतात की छोटा आका आणि मोठा आका, हे छोटा आका कोण आहे आणि मोठा आका कोण आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला तरी कळेल की नक्की विष्णू चाटेच आका आहेत वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे जे सांगतात ते, की आणखी बीडमध्ये दुसरे कोण आका आहेत हे देखील नक्की कळेल.
त्यामुळं कमेंट करून नक्की सांगा अक्का कोण आहेत, बीडचा अक्का कोण आहे, छोटा की मोठा, कोणी सांगा. ठीक आहे. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण या सगळ्या घटनांबद्दल, या सगळ्या केसबद्दल आपण वारंवार तुम्हाला अपडेट देतो आहे आणि ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जय शिवराय, जय मल्हार.